So again, welcome you all dear students. We are starting the session now, and in last session we discussed about the De Moivre's theorem and cube root of unity. De Moivre's theorem and cube root of unity. So just we will take first cube root of unity, and we are solving the exercise 1.4 directly. So in last lecture we discussed that this is the cube root of unity. Cube root of unity, and in that cube root of unity we discuss it is x cube is equal to 1, and for that we have the three root there. Three root कोणकोणते रूट आहेत सांगता येतील? क्यूब रूट तीन आहेत कोणकोणते आहेत? या एक्स क्यूब इज इक्वल टू 1 चे आपल्याला तीन रूट भेटले आहेत. कोणकोणते आहेत सांगता येतील? 1 1, व्हेरी गुड. minus 1 plus root 3i upon 2 व्हेरी गुड. आणि minus 1 minus root 3i upon 2. व्हेरी गुड. याला म्हणतो आपण 1 अल्फा आणि हा बीटा स्क्वेअर. बरोबर बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो सर. येस. आणि यालाच आपण म्हटलेलं आहे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. म्हणजे जर तुम्हाला एक जर हा क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर तुम्हाला तीन रूट भेटतात 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यावर आपण पुढचा कन्सेप्ट पूर्ण डिस्कस करणार आहे आणि काही प्रॉपर्टीज आपल्याला नोट डाऊन करून घ्यायच्यात या ओमेगाच्या. तर लेट अस सी दिस व्हॉट आर दिस डिफरंट प्रॉपर्टीज. आता पहा, ऍक्च्युली हा बीटा आहे, इट इज नॉट बीटा स्क्वेअर. 1 अल्फा बीटा आणि बीटा हा ओमेगा स्क्वेअर होतो. प्रॉपर्टीज पहा. पहिली जी प्रॉपर्टी आहे इट इज ओमेगा क्यूब इक्वल टू 1. म्हणजे इथे दिसते एक्स क्यूब इज इक्वल टू 1. एक्सच्या जागी तुम्हाला तिथे ओमेगा पुटअप करायचे. सो ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. सेकंड प्रॉपर्टी आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. थर्ड प्रॉपर्टी आहे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन ओमेगा or omega equal to 1 upon omega square. Fourth property है, in general if you take this omega raised to 3n that is equal to 1, omega raised to 3n is equal to 1 and omega 3n plus 1 हा होईल तुमचा ओमेगा आणि ओमेगा 3n plus 2 हा होईल तुमचा ओमेगा. तर या प्रॉपर्टी तुम्हाला बाय हार्ट करायच्यात. ओमेगा म्हणजे काय समजलं? ओमेगा हा रूट आहे तुमचा. ओमेगा हा काय तुमचा रूट आहे. जर एक्स क्यूब इज इक्वल टू 1 एक जर इक्वेशन असेल आणि याचं जर तुम्हाला क्यूब रूट फाइंड करायचं असेल तर तुम्हाला तीन रूट भेटत आहेत. एक आहे 1 मायनस 1 प्लस रूट 3i अपॉन 2 मायनस 1 मायनस रूट 3i अपॉन 2 आणि त्यालाच आपण 1 अल्फा बीटा असं नाव दिलेलं आहे. आता इथे जर पाहिलं आपण 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर हे तीन तुमचे इथं नवीन ओमेगा टर्म्स येते आणि एक जर एक्स क्यूब इज इक्वल टू 1 आलं तर तुम्हाला तीन रूट येत आहेत. त्याच्यापैकी एक जो आहे तो रियल नंबर आहे आणि बाकीचे जे दोन आहेत ते तुमचे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. ते तुमचे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. आता जर पाहिलं इथं आपल्याला काही प्रॉपर्टी डिस्कस करायची आणि या प्रॉपर्टी आहेत ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा, ओमेगा और हे ओमेगा इकडे करा, ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा रेस टू 3n इज इक्वल टू 1, ओमेगा रेस टू 3n इज इक्वल टू 1 आणि हे थोडं आपण इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याला आपण मी इथे थोडं शॉर्ट मध्ये लिहितो ओमेगा 3n इंटू ओमेगा रेस टू 1 म्हणजे ओमेगा 3n प्लस 1 याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर काय येणार आहे ओमेगा. ओमेगा 3n प्लस 2 इथं जर पाहिलं ओमेगा रेस टू 3n इथं ओमेगा स्क्वेअर हा ओमेगा स्क्वेअर होईल. हा ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे हा होईल तुमचा ओमेगा स्क्वेअर. समजलं? अशा प्रकारे या चार प्रॉपर्टी लक्षात ठेवायचे. किती प्रॉपर्टी आहेत? 4. कोणकोणते आहेत सांगा? Omega cube is equal to 1, omega square plus omega plus 1 is equal to 0, omega square is equal to 1 upon omega, omega is equal to 1 upon omega square, omega raised to 3n is equal to 1, omega raised to 3n plus 1 is equal to omega, omega raised to 3n plus 2 is equal to omega square. येस, व्हेरी गुड. समजलं बेटा सर्वांना?
हो सर. Any problem? Yes, sir. Yes, sir. Yes. Now we are taking the exercise 1.4. So just open the 1.33 our class study material. प्रत्येकाजवळ बुक आहे? Yes, sir. हाँ. Open the page number 1.33. केलं open? हो. Yes. दिसतं का तिथे exercise 1.4? Yes, sir. Yes. So we are taking the exercise 1.4. And in that exercise 1.4, the first problem is there, that is the find the value of first is omega raised to 18, second is omega raised to 21, third is omega raised to minus 30, and fourth is omega raised to minus 105. आता मला सांगा, मला प्रॉपर्टी समराइज करून सांगा परत एकदा, कारण प्रॉपर्टीवर सगळा खेळ आहे आपला. प्रॉपर्टी समराइज करून सांगा. ओमेगा क्यूब इक्वल टू काय? 1. 1. बरोबर. दुसरा 1. नाही, दुसरी प्रॉपर्टी ओमेगा Omega स्क्वेअर. square बरोबर. plus omega plus 1 is equal to 0. येस. थर्ड प्रॉपर्टी Omega square is equal to 1 upon ओमेगा. omega. बरोबर. हा. फोर्थ प्रॉपर्टी Omega. 1 upon omega square is equal to omega. ठीक आहे, म्हणजे तेच आपण इकडे हे इकडचं इकडे केलं. चौथी प्रॉपर्टी ओमेगा रेस टू 3 इज इक्वल टू 1. बरोबर. 1. येस. 1. आता पहा आपल्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, कारण याच्या व्हॅल्यू मला माहिती, म्हणून मी व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता ह्या ओमेगा रेस टू 18 ला इथे थोडासा कन्सेप्ट असा पहा, ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम रेस टू द पॉवर एन. याला कसं लिहितोय आपण? ए रेस टू एम इंटू एन. त्याच्यानंतर ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. याला कसं लिहितोय आपण? बेस जर सारखा असेल तर वरच्यांची काय होती? बेरीज होती. बरोबर. बरोबर आहे. Yes, sir. येस. आता इथं आपल्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, प्रॉपर्टीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, बाकी काही नाही करायचं. 2-2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि इम्पॉर्टंट आहे सीईटी, पीसीएम आणि जेडब्ल्यू साठी. आता या ओमेगा रेस टू 18 ला मी असं करू शकतो का? ओमेगा क्यूब रेस टू द पॉवर 6 3 इंटू 6 किती होतं? 3 इंटू 6 18 होतं. मी असं लिहू शकतो कारण मला ओमेगा क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजेच हा होईल 1 आणि इथं होईल 1/6. एकचा किती पण पॉवर असेल तर त्याचा आन्सर काय येईल? 1. समजलं का? समजलं का सर्वांना? लेट मी नो. Yes, sir. Yes, sir. आता पहा ओमेगा रेस टू 21 याला मी असं लिहू शकतो ओमेगा रेस टू क्यूब मध्ये पाहायचा, कारण याची व्हॅल्यू मला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे. 3 इथे डिवाइड बाय 3 करा, किती होतं? 7 होतं. बरोबर आहे. म्हणजे ओमेगा रेस टू 3 रेस टू द पॉवर 7. ओमेगा 3 किती आहे व्हॅल्यू? 1 रेस टू 7 दॅट इज 1. आला आन्सर? चला बोला लवकर लवकर. इथं पहा 1 अपॉन ओमेगा रेस टू 13 म्हणजे इथं काय होईल? आता इथं 1 अपॉन ओमेगा रेस टू, मी इथं हे मायनस आहे, तुम्ही ज्यावेळेस तिथं डिनॉमिनेटर मध्ये जाताय मायनसचं काय होईल? प्लस. म्हणजे हा ओमेगा रेस टू 30 होईल. म्हणजे 1 अपॉन हा ओमेगा परत क्यूब आणि इथे मी याला रेस टू द पॉवर 10 करू शकतो का? हो सर. यस. म्हणजेच हा 1 अपॉन ओमेगा रेस टू 3 याची व्हॅल्यू किती येईल? 1 रेस टू 10 म्हणजे 1 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू काय?
1. Yes. Getting any problem? No, sir. Any No, difficulty? sir. Any query? Everyone, let me know. No, sir. No, sir. Very good. आता पा याला कसं करतोय आपण 1 अपॉन हा ओमेगा रेस टू हा मायनस म्हणजे हा काय होईल 105 म्हणजे मी याला कसं लिहीन ओमेगा क्यूब आणि किती होईल हा डिवाइड 3 करून टाका 105 ला डिवाइड 3 शॉर्टकट किती होईल 3 3 9 आणि 3 5 म्हणजे किती होईल 35 म्हणजे 1 अपॉन ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 1 सो 1 रेस टू 35 that is equal to 1 upon 1 and that is equal to 1 समजलं का Yes. Yes, sir. व्हेरी गुड सोपं आहे Yes, sir. यस खूप सोपं आहे उद्या आपण चॅप्टर हा एंड करतोय कॉम्प्लेक्स नंबर पण रिव्हिजन स्टार्ट करायला कारण एक्झामचं शेड्यूल पण तुमचं येईल या ऑक्टोबर मंथचं एक्झामचं शेड्यूल पण तुम्हाला डिस्प्ले होईल लवकरच सो दिस चॅप्टर विल बी इन्क्लुडेड इन द युनिट टेस्ट सेकंड आणि युनिट टेस्ट वनचे मार्क्स तुम्हाला मे बी 2 दिवसामध्ये भेटून जातील समजलं बेटा Yes, sir. प्रथमेश समजलं का Yes, sir. Yes, sir. सुमित विराज दुर्वाक्षी ईशा आदित्य बांबले Yes, sir. Yes, sir. आदित्य मुटके चलो we'll start the make the screenshot we are just I am erasing this घेतलं Yes, sir. yes बुक सर्वांनी साईडला ठेवा Okay, sir. चला सेकंड प्रॉब्लेम घेतोय आपण if omega is complex cube root of unity if omega is complex cube root of unity show that first one 2 minus omega into 2 minus omega square equal to 7 second 1 plus omega minus omega square raised to the power 6 equal to 64 third 1 plus omega cube minus 1 plus omega square raised to the power cube that is equal to 0 and fourth 2 plus omega square raised to the power 3 minus 1 minus 3 omega plus omega square raised to the power 3 is equal to 65 so let us solve this प्रॉपर्टी सर्वांना समजलेल्या आहेत Yes, sir. येस आता पहिला प्रॉब्लेम आपल्याला काहीच नाही करायचं पहिल्यांदा लक्षात घ्या ओमेगा क्यू इज इक्वल टू 1 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0 याच्यामध्ये कन्वर्ट करायचे आणि व्हॅल्यू पुट अप करायचे दुसरं काही करायचं नाही आपल्याला ऑलरेडी इथे दिलेलं आहे की ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हे आपल्याला माहिती आहे ओमेगा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच आहे आता जर आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय पहिला प्रॉब्लेम आहे 2 मायनस ओमेगा LHS घेतो मी ते LHS 2 मायनस ओमेगा स्क्वेअर पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या इथं म्हणजे 2 into 2 किती 4 मायनस 2 ओमेगा स्क्वेअर मायनस 2 ओमेगा प्लस ओमेगा क्यूब आता इथं जर पाहिलं
हा 4 इथून मी 2 कॉमन घेतोय म्हणजे -2 जर मी कॉमन घेतलं काय राहिलं इथं ओमेगा स्क्वेअर मायनसचा हा झाला प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा क्यूब. आता पहा या इक्वेशनहून इथं तुम्हाला पाहता इथं मी या इक्वेशनहून ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय लिहू शकतो मी काय लिहू शकतो minus -1 लिहू शकतो ना हा 1 इकडच्या साईडला जाईल -1 लिहू शकतो बरोबर. इज इट राईट व्हॉट आय हॅव रिटन. Yes. Yes, sir, sir. येस. आता पहा इथं मी व्हॅल्यू लिहितोय -4 -2 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती आहे -1 आणि ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे किती आहे 1. 1 म्हणजेच हा काय होईल 4 मायनस मायनस काय झालं प्लस 2 बरोबर आणि हा +1 म्हणजे 4 + 2 किती झालं 6 6 + 1 किती झालं 7 and that is equal to काय समजलं RHS. समजलं का Oh, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. व्हेरी गुड. सोपं वाटतंय ना Oh. Yes, sir. Yes, sir. येस. आता Yes, sir. सेकंड प्रॉब्लेम घेऊयात पाहता सेकंड प्रॉब्लेम काय मी LHS घेतोय 1 + ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर रेस टू द पॉवर 6 मी थोडं पाहता इथं या इक्वेशन 1 + ओमेगाला काय लिहू शकतो मी इथून 1 + ओमेगाला काय लिहू शकतो आपण बताइए दिमाग लगाइए Minus omega square. मायनस ओमेगा स्क्वेअर बरोबर म्हणजे 1 + ओमेगाला मी लिहितो इथं मायनस ओमेगा स्क्वेअर हा ऍज इट इज राहील रेस टू द पॉवर काय 6 म्हणजे मायनस ओमेगा मायनस इथे काय येईल -2 ओमेगा रेस टू द पॉवर 6. आता पहा हा 6 पॉवर इथं पण देता येईल मला म्हणजे -2 रेस टू द पॉवर 6 into ओमेगा रेस टू द पॉवर 6 -2 रेस टू द पॉवर 6 किती होईल सांगा बरं 2चा 6वा पॉवर किती होईल 64. 64. 64 येस 64 म्हणजे हा होईल 64 आणि या ओमेगा रेस टू 6 ला मी असं लिहू शकतो का ओमेगा क्यूब रेस टू द पॉवर 2 लिहू शकतो Yes, sir. येस आणि इथं जर पाहिलं हा ओमेगा क्यूब रेस टू पॉवर 1 ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 1. 1 म्हणजेच हा होईल 64 हा होईल 1 चा स्क्वेअर म्हणजे तुमचा आन्सर आला 64. आता पहा तुमचं याची उजवी बाजू आहे बरोबर Yes, sir. and that is equal to काय RHS. RHS. बोला सगळेजण बोला बोलकं व्हा जेवढं बोलकं होतात तेवढं सायन्स मध्ये पुढे जाता बोलकं जर नाही झालं तर खूप अवघड आहे एव्हरीवन शुड गो ऑन द टॉकिंग इट मे बी रॉंग बट गो ऑन द टॉकिंग समजलं सर्वांना Oh, sir. Yes, sir. Yes, sir. थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा Oh. थर्ड प्रॉब्लेम पाहून घ्या मला सांगा नंतर काय प्रॉब्लेम येतो 1 + ओमेगा क्यूब -1 + ओमेगा स्क्वेअर टू क्यूब ओके
सांगा बरं थर्ड प्रॉब्लेम काय 1 प्लस ओमेगा क्यूब काय तो प्रॉब्लेम minus हा into bracket 1 plus omega square raised to 3 equals to 0. यस परत प्रॉपर्टी पहा ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 या आपल्याला प्रॉपर्टी यूज करायच्यात बेसिक आणि आपल्याला इथं इज इक्वल टू 0 शो दॅट करायचे पाहूयात आपण काय येईल इथं आता 1 प्लस ओमेगा इथं 1 प्लस ओमेगा आहे 1 प्लस ओमेगा आहे 1 प्लस ओमेगाला काय लिहिता येईल Minus omega square. यस मायनस ओमेगा स्क्वेअर बरोबर आणि हा होईल आपला क्यूब त्याच्यानंतर आता इथं जर पाहिलं 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय लिहिता येईल 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस minus omega मायनस ओमेगा क्यूब बरोबर आता जर पाहिलं इथं आपण हा होईल आपला मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे हा इथं पॉझिटिव्ह येईल आता इथं पहा याला मी असं करू शकतो हा पॉझिटिव्ह येईल मायनस ओमेगा स्क्वेअर येतो आणि याच्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं इथं मायनस हा होईल तुमचा 1 म्हणजे इथं जर तुम्ही हा पॉझिटिव्ह येईल मी याला हे इंटरचेंज करतोय हा इकडे आणि इकडे घेतोय मी म्हणजे ओमेगा क्यूब आणि हा होईल तुमचा स्क्वेअर मायनस आता इथं मायनस ओमेगा क्यूब म्हणजे मायनस ओमेगा क्यूब म्हणजे तुमचा हा क्यूब आहे ऑड आहे ना आणि ऑड असल्यामुळे काय येईल हा मायनस येईल म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस बरोबर आहे का यस सर Yes, sir. थांबा आता लक्षात घ्या परत मी इथे सॉल्व्ह करतोय हा मायनस मी समजा इथून मी कॉमन घेतला हा मायनस आहे आणि हा क्यूब आहे म्हणजे हा मायनस होईल बरोबर आउटसाइड बाहेर हा ऑड असल्यामुळं हा म्हणजे हा काय इथं ओमेगा स्क्वेअर रेज टू द पॉवर क्यूब मायनस आणि हा होईल मायनस क्यूब आहे म्हणजे हा मायनस मायनस काय होईल इथं प्लस आणि हा होईल ओमेगा क्यूब ही स्टेप समजली Yes, sir. त्याच्यानंतर हा मायनस हा मी पॉवर इथे इंटरचेंज करतो इथं म्हणजे हा होईल ओमेगा क्यूब हा होईल स्क्वेअर प्लस हा होईल ओमेगा क्यूब म्हणजे इथं जर पाहिलं आता इथं ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 1 हा स्क्वेअर प्लस 1 हा 1 बरोबर 1 चा स्क्वेअर किती झाला हा -1 आणि हा +1 दॅट इज इक्वल टू काय 0 दॅट इज इक्वल टू काय 0 अँड दॅट इज इक्वल टू 0 RHS RHS. समजलं सर तुम्ही Yes, ते sir. इंटरचेंज का केलं कुठं इथं इथं ना हा इथं पहा मला ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू जर मी पुटअप केलं तर मला काय येणार इथं ओमेगा मायनस ओमेगा प्लस 1 येईल ना बरोबर ओमेगा स्क्वेअर ची पण जर मी इंटरचेंज केलं म्हणजे हा काय समजा a रेस टू m रेस टू द पॉवर n किंवा a रेस टू n रेस टू द पॉवर m इंटू n m इंटू n दोन्ही पण काय सारखंच आहे ना म्हणजे मला जर ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू मला इथे माहिती आहे किती आहे व्हॅल्यू त्याची 1 1. समजलं का केलं ते समजलं समजलं ना हो sir. यस आता चौथा प्रॉब्लेम घ्या हो सर 2 plus omega square raised to the power cube minus 1 minus 3 omega plus omega square raised to the power 3 equal to किती येते लेट्स सी येईल का तेवढं चला काय करता येईल पहिल्यांदा आपल्याला आता पहा 2 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याला काय लिहिता येईल मला
म्हणजे हा ओमेगा -1. -1. -1 म्हणजे हा काय होईल 2 -1 क्यूब. -1. ही स्टेप समजली? ही स्टेप समजली का? रिप्लाय करा मला फास्ट. Yes, हो sir. सर. मायनसला मायनस. आता इथं पा आता हा होईल, मी याला काय करतोय 1 प्लस हा 1 आहे ना, हा ओमेगा स्क्वेअर हा इकडे घेतो मी, ओमेगा स्क्वेअर मायनस 3 ओमेगा रेज टू द पॉवर क्यूब म्हणजे 3. ही स्टेप समजली? हो. ओमेगा स्क्वेअर फक्त इथे घेतलाय, दुसरं काही नाही केलं. समजलं? हो सर. 2 - 1 हा 1 राहील. 1 चा क्यूब किती? 1 चा क्यूब 1 मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय लिहिता येईल या इक्वेशनवरून? 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय लिहिता येईल? मायनस ओमेगा. बरोबर. म्हणजे मायनस ओमेगा मायनस ओमेगा. यस मायनस ओमेगा मायनस 3 ओमेगा रेज टू द पॉवर 3. ही स्टेप समजली? हो सर. येस Yes, सर. sir. व्हेरी गुड. आता पहा 1 मायनस ओमेगा मायनस 3 ओमेगा किती झाले? -4 ओमेगा रेज टू द पॉवर 3. समजलं? हो. इथं पहा Yes, sir. मायनस, मी आता हा पॉवर इकडे देतोय, -4 हा होईल क्यूब आणि ओमेगा हा होईल क्यूब. ही स्टेप समजली? हो. आता याच्यानंतर हा होईल 1. इथे हा इव्हन एक ऑड आहे पॉवर, ऑड. ऑड आहे म्हणजे हा मायनसचा प्लस होईल. बरोबर? मायनसचा काय होईल? प्लस होईल. Yes. बरोबर आहे का? एक मिनिट. हा -4 म्हणजे मायनस होईल ना, बरोबर मायनस होईल. म्हणजे हा काय तुमचा हा मायनस आणि हा तुमचा मायनस येईल. -4 हा ऑड आहे त्याच्यामुळे हा मायनस येईल आणि 4 क्यूब किती? 64. 64 म्हणजे हा होईल इथं 64 आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 म्हणजे हा होईल 1. सो इट इज 1 प्लस 64. विच आन्सर 65. 5. इज दिस युअर RHS? हे तुमचा RHS आहे का? हो. येस सर. Yes, sir. Any problem beta? Everyone let me know. नो सर. No, sir. सोपं आहे. हो. येस स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. सोपं आहे, खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एकदम सोपा चॅप्टर आहे. फक्त कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम, फिफ्थ प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज 1.4. show that same 3 plus 3 omega plus 5 omega square raised to the power 6 minus 2 plus 6 omega plus 2 omega square raised to the power 3 that is equal to 0. 6 a plus b omega plus c omega square divided by c plus a omega plus b omega square equal to omega square. 7 a plus b plus a omega plus b omega square plus a omega square plus b omega that is equal to 0, and 8 a minus b
a minus b omega square, that is equal to a cube minus b cube. And next, a plus b square plus a omega plus b omega square plus a omega square plus b omega square, that is equal to 6ab. आता लक्षात घ्या, ऑलरेडी आपण 4 प्रॉब्लेम सॉल्व केलेत आणि 5वा 6वा 7वा 8वा 9वा जितके तुम्हाला येतील तितके तुम्हाला होमवर्क प्रॉब्लेम करायचे, करू शकताल. हो सर. जेवढे हो. तेवढे ट्राय करा. जिथं डिफिकल्टी आहे, जिथं प्रॉब्लेम आहे, उद्या आपण ते सॉल्व करूयात. ओके. ओके सर. हा, तर आता याच्यानंतरचं जे म्हणजे तुम्हाला आता पूर्ण हे रिवाइज करा सगळ्या गोष्टी आणि मला किती वाजेपर्यंत सेंड करताल. मे आय एक्सपेक्ट 8 पर्यंत. बिफोर 9 PM. ओके. Okay.